नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्र राज्यातील 16 जिल्ह्यामध्ये 1 जुलै 2024 पासून पीक विम्याचे वाटप सुरू होणार आहे. या 16 जिल्ह्यामध्ये 75% पीक विम्याची रक्कम वाटप करण्यात येणार आहे. राज्यात पावसाच्या खंडामुळे पिकाचे नुकसान झाले होते, त्यामुळे शेतकऱ्यांनी या विमा रकमेची अत्यंत गरज होती. जिल्हाधिकारी यांची कार्यवाही यामध्ये पावसाच्या खंडामुळे नुकसान झालेल्या जिल्ह्यामधील जिल्हाधिकाऱ्यांनी अधिसूचना काढून 25% पीक विमा रक्कम 21 दिवसाच्या आत शेतकऱ्याच्या खात्यावर जमा होणे अपेक्षित होते. कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी सांगितले की पीक विमा अग्रिम रक्कम शेतकऱ्याच्या बँक खात्यावर जमा करण्यात आली आहे. त्यामध्ये पीक विमा कंपन्यांनी दुसऱ्या वाटप टप्प्यात 48,12,000 शेतकऱ्यांना 10,958,00,000 रुपये, त्यामध्येच 1,900 कोटी रुपये पीक विमा देण्याचे ठरविलेले आहे. विमा रक्कम लाभार्थी शेतकऱ्याच्या थेट बँक खात्यावर वितरण करण्यास विमा कंपनीने सुरुवात केलेली आहे. जिल्हानिहाय वाटप यामध्ये बीड जिल्ह्यामध्ये सर्वाधिक लाभार्थी 7,70,574 आणि सर्वाधिक रक्कम ही 241 कोटी रुपये निधी मंजूर झालेला आहे. नाशिक जिल्ह्यासाठी 3,50,000 लाभार्थ्यांसाठी 155,74 कोटी रुपये मंजूर करण्यात आलेला आहे. अहमदनगर जिल्ह्याकरिता 2,31,831 लाभार्थ्यांकरिता 160,28 कोटी रुपये मंजूर करण्यात आलेले आहेत. सोलापूर जिल्ह्याकरिता 1,82,534 लाभार्थ्यांकरिता 111,41 कोटी रुपये जमा करण्यात आलेले आहेत. जालना जिल्ह्याकरिता 3,70,625 लाभार्थी यांना 160,48 कोटी रुपये मंजूर करण्यात आलेले आहेत. लातूर जिल्ह्याकरिता 2,19,535 लाभार्थ्यांकरिता 244,87 कोटी रुपये मंजूर करण्यात आलेले आहेत. अकोला जिल्ह्याकरिता 1,77,253 लाभार्थ्यांकरिता 97,29 कोटी रुपये मंजूर करण्यात आलेले आहेत. सांगली जिल्ह्याकरिता 98,372 लाभार्थ्यांकरिता 22,4 कोटी रुपये मंजूर करण्यात आलेले आहेत. नागपूर जिल्ह्याकरिता 63,422 लाभार्थ्यांकरिता 52,21 कोटी रुपये मंजूर करण्यात आलेले आहेत. सातारा जिल्ह्याकरिता 40,406 लाभार्थ्यांकरिता 6,74 कोटी रुपये मंजूर करण्यात आलेले आहेत. आणि परभणी जिल्ह्याकरिता 41,970 लाभार्थ्यांकरिता 206,11 कोटी रुपये मंजूर करण्यात आलेले आहेत. बुलढाणा जिल्ह्याकरिता 36,358 लाभार्थ्यांसाठी 18,39,000 कोटी रुपये मंजूर करण्यात आलेले आहेत. जळगाव जिल्ह्याकरिता 16,921 लाभार्थ्यांसाठी 4,88 कोटी रुपये मंजूर करण्यात आलेले आहेत. कोल्हापूर जिल्ह्याकरिता 228 लाभार्थ्यांसाठी सर्वात कमी 13 लाख रुपये अनुदान देण्यास मान्यता देण्यात आलेली आहे. यामध्ये सर्वात कमी हा कोल्हापूर जिल्ह्यासाठी आहे. तर या योजनेचे महत्त्व आहे. ही योजना महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची आहे. पावसाच्या अनियमिततेमुळे आणि नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या शेती नुकसानीची भरपाई करण्यासाठी शेतकरी पीक विमा एक प्रभावी साधन आहे. या योजनेमुळे शेतकऱ्यांना आर्थिक सुरक्षितता मिळणे आणि त्याच्या उत्पन्नाची हमी मिळेल. शेतकऱ्यासाठी सूचना आहे. आपल्या बँक खात्याची माहिती अद्ययावत ठेवा, म्हणजेच कोणालाही सांगू नका. पीक विमा कंपनीच्या सूचनांचे पालन करा. विमा रक्कम मिळाल्यानंतर तिचा योग्य वापर करा. भविष्यातील पीक विमा योजनेबद्दल माहिती घेत राहा. तर महाराष्ट्र सरकारची ही पीक विमा योजना राज्यातील लाखो शेतकऱ्यांना दिलासा देणारी आहे. 16 जिल्ह्यामध्ये 48 लाखांहून अधिक शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. एकूण 1,900 कोटी रुपयाचे वाटप होणार असल्याने अनेक शेतकरी कुटुंबांना आर्थिक स्थैर्य मिळेल. ही योजना शेतकऱ्याच्या कल्याणासाठी आणि कृषी क्षेत्राच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण पाऊल ठरते. तर ही माहिती तुम्हाला चांगली वाटली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.